आमचा स्विमिंग पूल लहानपणी कोण कोण भोंगळा बोलले कमेंट करा. यही नहीं अभी और सुनिए. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही बघताय अनिकेत ब्लॉग्स. मी तुमचा लाडका अनिकेत साळवे. तर मित्रांनो, आज आहे तारीख मलाच बघू दे, मला माहिती नाही. ओ सॉरी, आज आहे तारीख 17, म्हणजेच बुधवार. आत्ता वाजले 10. मस्तपैकी मी आलोय का म्हणून 8 वाजता आलोय, पण जरा उशीर झाला. म्हणजे थोडंसं एक झोप मारली थोडीशी, बाकी गोष्टी आवरल्या. म्हणलं चलो दिन की सुरुवात करते. तर तेच मग मस्तपैकी आता आपल्याला ब्रश वगैरे करून आणि मग स्वयंपाक वगैरे करून मग दिवसाची सुरुवात करूया पुढं. कारण की भूक पण लागली. आता स्वयंपाक ते करावं लागेल. भांडे ते पण घासायचे बघा, कालचे भांडे पडलेत मस्तपैकी. भालीचा आता उदासच होणार आहे. चला पहिलं ब्रश करतो मी आणि मग काहीच. तर आपलं ब्रश वगैरे करून झालंय मस्तपैकी. चेक करा हे इकडं भाडे. आता आपण चाललोय नाश्ता करायला बाहेर, कारण की आता आपली कॅपॅसिटी नाहीये हे बनवायची, काय म्हणतात स्वयंपाक करायची. आपले 3 वाजता 200 रुपये येणार आहेत. 3 वाजता 200 रुपये ना साठी फोन लावला होता, ते म्हणला 3 वाजता टाकतो. मी म्हणलं भाऊ नक्की टाकतो. 200 रुपये 3 वाजता येणार आहेत. नाही आल्यास मग मी आहे तो आहे. हो म्हणले की हा मग तेच म्हणालो ना. चला आपण जाऊ मस्तपैकी. आता सिद्धिविनायक आपला टोल नाका. चलो मित्रांनो, जरा पाणी वगैरे पिऊ, कारण की तिकडं परत बॉटल घ्यावं लागेल. मैं गरीब हूँ. चला तर जाऊ आपण आता मस्तपैकी. कुलूप लाव कुलूप. आपला मोबाईल इतक्याचा पडायला ना, मला वाटतं ते मोबाईलला डायरेक्ट हेच कव्हर घ्यावं डायरेक्ट. पुढून पण झाकायचं, मागून पण झाकायचं, त्याला मग पिन लावायची. मग नाही तर काय, लयला पडला बाबा, अजून हप्ते पण नाही भेटले. हो ना, लय टेन्शन आलंय मला. त्याच्यामुळे मला वाटतं की डायरेक्ट ते कव्हरच घ्यावं मोठं वाला. चला तर जाऊ आपण अमोल भाऊची गाडी घेऊन. टोळी डबल नाश्ता करायला आलेली आहे इकडं. कशाची टोळी? वर्धाची टोळी. दिसत नाही व्यवस्थित का दिस नाही असं वरी खाली घे कॅमेरा, सरळ कर कॅमेरा. अरे भाले तोंड बंद कर जरा. नाश्ता करायचा ना. तर डबल मर्दाची टोळी नाश्ता करायला आलेली आहे. नाश्त्याचं तुम्हाला हे दाखवायची काय गरज नाही, तुम्हाला तर माहितीच आहे आपण नाश्ता करायला कुठे येतं काय नाही. 3 मर्द आणि एक बाई आहे. चल काय घ्यायचं गेलं लवकर, चल बिल मार. चेक करा. मला ढोकळा प्लेट घे ना, तुला 15 रुपये कॅश. मग घेतला की ढोकळा दे. हा ते 15 रुपये कॅश दे. आल्या मला भाऊ एक ढोकळा घे, 15 रुपये कॅश देतो, बाकीचे तू भर. दे ना. इथंच काहीच. तर आपला आले नाश्ता चेक करा. तर मस्तपैकी नाश्ता करू भावांनो. तर आपला नाश्ता वगैरे झालाय, अशा प्रकारे निघालोय आम्ही. तर चला आपण जाऊ आता डायरेक्ट. आता मर्दाच्या टोळीनं नाश्ता केलेला आहे. मर्दाच्या टोळीनं आम्ही तिघं मर्द आहेत आणि बाई आहे. मर्दाची टोळी म्हणायला, अरे तू बाईत मोडतोस. अरे तू मर्द मी काय म्हणायलो, तू मर्द करायला तू बाईच्या ह्याच्यात मोडतोस. तू मर्द नाहीस. हा चला आपण उठक काही. तर आपण निघालोय आता. जाऊ आपण आपल्या अड्ड्यावर. आज कॅम्प तर काही नाही आपण घेऊ शकत. गरीबी कारण की आज आपली मालूम आहे ना आज कोण सा गरीबी लिमिट नाहीये आपली. तर त्याच्यामुळे आपण आज असं चाललोय, खाली हात चाललोय. जाऊ आपण थोड्या वेळ बसू मस्तपैकी. तिथं बसलं तरी वाटतं की बाबा कॅम्पा पिला आपण, त्याच्यामुळे जरा जाऊ. काहीच चेक करा. आपण आलोय आता. गाडी वगैरे लावली आपली ऍक्टिव्हा इकडं. पोरं इकडे बसलेत जरा नदीचं ऊन बिन घेन. आपण जरा बसू. सॉरी, ऊन बिन घेत बसलेत. मग नाही तर काय, आपण थोड्या वेळ बसू मस्तपैकी आणि मग जाऊ. लोक निघालेत आता खदानीत पवायला. बघू आता पवना होते का नाही. मस्तपैकी चाललोय आपण. हे पुढं आपली गाडी. चलो चलते खदान. बघा गाण मस्ती बघा ना, किती मस्ती आहे. भाल्या काय रे भाल्या पाडचिर बिडचिर भाल्या. काही चालू आहे आपण. चला चेक करू आता कसं आहे काय नाही. काहीच पाणी चेक करा. पाणी इतकं स्वच्छ निळं पाणी आहे, पूर्ण निळं. गणपती विसर्जन केलेत गाईज.
गणपतीच्या मूर्त्या अजून पण दिसायला माहिती आहे का? हे चुकीचं आहे माहिती आहे का? काही का असणार पण चुकीचं आहे. असल्या पाण्यात विसर्जनच नाही केलं पाहिजे मूर्त्याचं. गाईस तर डॉन लोकांची टोळी आली आता आपली मस्तपैकी पोवायला. आमचा स्विमिंग पूल हा ठेव की. चेक करा पाणी, चेक करा तुम्ही, बाकी चेक नका करू. खदन बिदान हे नका चेक करू, फक्त पाणी चेक करा. मोबाईल जर पाण्यात घातला तर मी म्हणतो की असं पूर्ण क्लिअर दिसेल तुम्हाला, क्लिअर माहिती आहे का? चेक करा कसलं पाणी आहे बघा. पूर्ण निळं पाणी आहे, पूर्ण निळं पाणी आहे, निळं. पोहायलेत आपले. भाल्या भोंगळ पोहतोस काय? लहानपणी कोण कोण भोंगळ पोहलंय कमेंट करा. भावांनो तर आपले पोरं बघा कसं आहे पाणी. लदाखला आल्यासारखं वाटेल आम्हाला. लदाखला निळं पाणी नुसतं आणि साईडने डोंगर आहे. लय थंड पाणी आहे की रे. ये रे फक्त हे आपला गेला भाले भाऊ. लंडन बोलते लंडन. लंडन बोल किधर आहे आपण. लंडन आर प्रतीक शिंदे ह्याला गेलाय दुबईला. काय माहिला ते प्रतीक शिंदे ती कोण शिवाजीन भाल्या तुला. लंडन लदाख रे लदाख. खाली जाय खाली. त्याला लदाख म्हणायचं ते लंडन म्हणायचं, असलं तर डेंजर आहे ती. बघू आपण बी जरा, मग जर वाटलं पवायचं तर मग आपण पण पाहू. आता थोडस पाहू आपण मस्त पैकी. येते का बघा मर्दाची टोळी आली. चला जाऊ आता पोहायला आपण. चलो मर्दाची टोळी पवायला आले. मर्दाची टोळी. माझा मित्र चपकल्यानंतर पाण्यात मस्तपैकी मी पण थोडस पावलो. गुळणा करायला पाण्यात गेले. गुळणा करायला पाण्यात गेले. गुळणा आईच्या गावात. कसलं पाणी आहे ह्याच्यात गुळणा करायला गेले. मायला लय डेंजर आहे रे बा. चला आता कपडे वगैरे घालून जाऊ. तेच तर आपलं मस्त पैकी पाहुणं वगैरे झालंय. चेक करा आपली ऍक्टिवा पुढे आहे. थोडंसं तेव्हा झालं आमचं पाहुणं ते. आम्ही जरा फोटोशूट वगैरे केलं. जर आमचं तुम्हाला फोटोशूट बघायचं असेल तर माझी इंस्टाच्या आयडीवर जा, बिंदास फोटोशूट तुम्हाला दिसेल, काही विषय नाही. आणि लिंक तर आहेच आपल्या युट्यूब चॅनलला नसता म्हणून इंस्टावर आहेच, समजा काही विषय नाही. आयडीच आहे अनिकेत 1323 म्हणून, बिंदास बघू शकता. तुमचा आता डॉन तुम्हाला तर माहितीच आहे, अनिकेत डॉन म्हणजे विषय खाल्ला सगळा. चला जाऊ आपण मस्त पैकी आता पुढं ते काय धुरळ उडवत चाललेत. चलो काहीच तर जाता जाता आपल्याला दिसलं सोडा सेंटर, सोडा बार. तर मस्त पैकी आपण आता सोडा पिऊया आणि मग जाऊया घरी. चलो गरीबाचं पायनॅपलची स्पेलिंग सांग चल. तिथं बी लिहिलंय मायला मराठीत लिहिलंय. सांग बरं पायनॅपलची स्पेलिंग आधी पेव दे मग सांग. अरे आपल्या डॉन लोकांचे आपला याला रेडबुल आला. पुढे दे. नाही अजिबात नाही. भाऊ दे. लिमिट मध्ये खाय ना, फुकटचं आहे म्हणून किती पण. मॉकटेल प्यायचं होतं चुकून यूज झालं. पण बापजण मी कधी पिऊन माहितच नाही. सोडा मॉकटेल नसता शॉर्ट्स काय असते ते असं होतंय. त्यांनी तिथं 50 वालं पायनॅपल बघून सांगितलंय, पण त्याला हे लक्ष नाही की ते मॉकटेल आहे. आम्ही घेतलाय सोडा, ते म्हणलं फक्त पायनॅपल द्या. पायनॅपल अरे काहीच आपण निघालोय आता. येणार आहेत ना. चला आपण निघालोय मस्त गावात आंघोळ वगैरे करू एकदा. पावलोय पण आंघोळ करू एकदा चांगल्या पाण्याने, आपलं मस्त गरम पाण्याने. आपण आणि मग बघू पुढचं काय नाही. मनोज भाऊ म्हणले फोन करतो, मग मनोज भाऊला फोन केला तर मग आपण मनोज भाऊ सोबत जाऊ गाडीत. मग पुढचा आता शेड्यूल तुम्हाला माहितच आहे काय करायचं आणि काय नाही. चलो जाऊन जाता नाही का मामा आपल्याला दिसले मासे पकडणारे. म्हणलं चला बघू काय करायला काय नाही. त्यांनी एक माशी पकडली इथं, बाल्या खेळत बसलाय. म्हणलं एखादी छोटी माशी आपल्याला मस्त आपल्या ह्याच्यात टाकण्यासाठी घेऊन जावं म्हणून आपण आलो इकडं. तर काय बघू आता, पहिलंच त्यांनी पकडलाय मासा. हे बाले आपलं चिलापी आहे. बघू छोटा मासा जर असेल तर मग आपण घेऊन जाऊ. भावांनो इथं काय मोठा छोटा मासा भेटणार नाही, ते काकाच म्हणतात इथं नाही भेटणार. तर बघा तिकडे एक मासे पकडायलेत, तर आपण तिकडे जाऊन बघूया. चल भाल्या.
काहीच तर आपण आलो ह्या कडीला, चेक करा. जाऊ आपण त्याच्याकडे आता, बघू भेटतंय का मासा एखादी छोटा. ओय, छोटा मछली है क्या? छोटा मछली. ए! अरे लवडे. मोठा आहे भाल्या ते. अबे बैरे. बाहर निकल है, बाहर निकल. इधर आए. लपलं. आरू कधी जायचं? अबे ओय! परश्या! आज गेले काय झालं? भावांनो, तर दादा आला इकडं, बघू आता काय म्हणते. छोटा मछली चाहिए, छोटा मछली एक. बड़ा कितना इतना? लेके आना. जल्दी ला. गेलं परत ते. बघू आणतंय का, म्हणता इतकी मछली आहे, इतकी मछली आहे, असे बोट करायले माझ्या. जा रे, जल्दी जा. काय झालं बघ ना कसं चालायले. भावांनो, तर त्या दादानं माशी आणून दिली तर खरी, पण माशी बघा किती मोठी आणून दिली. भाला माशी दाखव. ये ना. तेव्हा. इतकी मोठी अशी काय, आता काय फ्राय करून खावं काय तिला? आपल्याला पाळण्यासाठी पाहिजे होती माशी छोटी. अरे यार, जाऊ द्या, बघू आता काय. चला जाऊ द्या, घरी डायरेक्ट जाऊ, बघू मोनीश भाऊचा परत फोन. चलो, काहीच तर आपण निघालोय फायनली, कारण की काय मासा तर भेटलं नाही. ते होता ते पण टाकून दिलाय आपण. ते लकी ते पण आले. चलो तो जाएंगे घर पे और करेंगे स्नान, बोले तो आंघोळ. चलो गाईस, तर आपण आलोय फायनली घरी मस्तपैकी. गँग चेक करा. आता आपण आवरू, आंघोळ वगैरे करू. गाईस, तर आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. सॉरी मित्रांनो, मला व्हिडिओ काढायचं लक्षच नाही. मी म्हणलं मला मोनीश भाऊचा फोन यायचा नाही इतक्या लवकर, पण लवकरच फोन आला म्हणून आंघोळ वगैरे करून निघालोय मी. आंघोळ ते तेव्हाच केली मी, जेवण पण केलंय थोडंसं. आपण निघालोय आता, आलोय आपण थोडंसं पुढं. चला म्हणलं आता व्हिडिओ काढावं. चला तर जातो चिपळी फाट्यावर, पण गाडीत बसतो, मग जातो आपल्या स्टॉपला. भेटतो तुम्हाला स्टॉप. गाईस, तर आलोय मी स्टॉपवर. चेक करा मस्तपैकी व्ह्यू कसा आहे. असा व्ह्यू जर आपल्या चिपळी गावात असता तर डॉन आजले माजलेला असता. नाही तर काय, आपल्या गाडीची चिदली नाही तर मोनेश माणूस चिदून आणली. चांगली चिदली मग काय आता. हा ना. मग आता आम्ही काय करतो, दोघ जण बसतो चिटकवत. तुम्ही बघत राहा अनिकेत ब्लॉग्स. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय.